देशभरात आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने काळा दिवस पाळण्यात येत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे C2 संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। आपल्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांसाठी शेकडो आरोग्य सेविकांनी मलकापूर तहसील कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार निदर्शने केली। तसेच तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले। हे आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड आणि जिल्हा सचिव जयश्री तायडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करूनही या महिलांना अत्यंत अल्प मोबदला दिला जातोय। गेल्या 18 वर्षांपासून 45 अंश सेल्सिअस तापमानात 45 प्रकारची विविध कामे करणाऱ्या या महिलांवर आता निवडणूक विषयक BLO आणि SIR सारखी योजनाबाह्य कामे जबरदस्तीने लादली जात आहेत, जी तत्काळ बंद करणे आवश्यक आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी शासनासमोर अनेक प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना सेवेत कायम करून सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन लागू करणे आणि गेल्या 23 महिन्यांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता तसेच मातृवंदना योजनेचा मोबदला तत्काळ देणे या मागण्यांचा समावेश आहे। याशिवाय निवडणूक विषयक अतिरिक्त ड्युट्या त्वरित रद्द कराव्यात आणि ESI, EPF सह किमान 10,000 रुपये मासिक पेन्शन देऊन सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। माझे नाव जयश्री विलास तायडे, जिल्हा सचिव। आज आमची 10 जुलै रोजी आज पूर्ण देशभर काळा दिवस हा आम्ही आज साजरा करणार आहोत। मागणी दिवस पण सुद्धा आहे आमच्या मागण्या आहेत की आम्हाला जो 10 दिवसापासून पूर्ण आम्ही जिल्हा लेवलवर आणि ग्रामपंचायतमध्ये आम्ही हे आंदोलन कोरोना भत्त्यासाठी आंदोलन करत आहोत। ते आमचं आंदोलन करून आम्ही आमचे हे 23,000 रुपये जे थकलेले आहेत आशांचे ते मिळालेच पाहिजे। तसेच BLO SIR ची कामे हे आम्हाला देण्यात येऊ नये। आमचा भविष्य निर्वाह निधी तसेच पेन्शन योजना 10,000 रुपये महिन्याचे आम्हाला हे मिळालेच पाहिजे। आमचं 60 वर्षापर्यंत नोकरी, त्यानंतर आमचं काय होणार, मुलाबाळांचं आमच्या आरोग्याचं काय होणार, याच्यासाठी आम्हाला पेन्शन ही लागू झालीच पाहिजे। तसेच आशा गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना सेवेत कायम केलेच पाहिजे। तसेच 26,000 रुपये आम्हाला हे वेतन मिळाले पाहिजे। आम्ही खूप कमी मोबदल्यावर आज जीवाची पर्वा न करता उन्हातान्हात कामं करत आहोत, त्याची दखल सरकार घेत नाही आहे। तसेच आज काळा दिवस मागणी दिवस आहे। आमचे हे 23 महिन्याचा जो प्रमुख मागणी आहे, आमची 23 महिन्याचा जो कोरोना भत्ता आहे तो आजच मिळाला पाहिजे, त्याच्याशिवाय आम्ही उठणार नाही। आणि BLO SIR ची कामे आमच्याकडून करून घेऊ नका, विना मोबदला करून घेऊ नका। आमच्या ह्या वरील पूर्ण मागण्या ह्या मान्य न झाल्यास आम्ही C2 संघटनेच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी जेल भरो आंदोलन पूर्ण आशा व C2च्या छत्रछायेत आम्ही करणार आहोत, याची मी ग्वाही देते। धन्यवाद। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।